कर्तृत्वाने घडवला इतिहास. सुवर्णकन्या ॲडव्होकेट माधवीताई बाळ पोतदार महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलवर चौथ्या क्रमांकाने दणक्यात निवडून आल्या. सोनार समाजात आनंदाचे वातावरण. जिद्द, सेवाभाव आणि कायद्याच्या लढ्याने उंचावला स्त्री शक्तीचा मानदंड. महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सातत्याने सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या ॲडव्होकेट माधवीताई बाळ पोतदार यांची चौथ्या क्रमांकाने दणदणीत विजय मिळवत नवा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र, गोवा, दादरा, नगर हवेली व दमण दीव येथील सुमारे 1,60,000 वकिलांनी मतदान केलेल्या या निवडणुकीत ताईंनी मिळवलेले यश हे केवळ वैयक्तिक नसून कर्तृत्व, सेवाभाव आणि महिला नेतृत्वाला मिळालेली बुलंद पावती मानली जात आहे. बार काउन्सिल निवडणूक प्रक्रिया. एक दृष्टिक्षेप. ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 नुसार स्थापन झालेल्या महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलमध्ये 25 निवडून आलेले सदस्य असतात. याशिवाय दोन्ही राज्याचे ॲडव्होकेट जनरल हे पदसिद्ध सदस्य असतात. सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल हस्तांतरित मत पद्धतीने होते. यंदा उमेदवारांना 1,25,000 रुपये शुल्क भरावे लागले. अर्ज भरणे, छाननी, मागास आणि 24 मार्च रोजी झालेल्या मतदानानंतर निकाल जाहीर झाला. निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि त्यांच्यावर वकिलाची नोंदणी, शिस्तपालन, कल्याणकारी योजना व कायदा शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी असते. वकील बांधव व सामाजिक संघटनांची भक्कम साथ. माधवीताई निवडून याव्यात म्हणून वकील बांधवांनी व महाराष्ट्रातील संपूर्ण सोनार संघटनांनी, विविध जिल्हा संघटना, महिला मंडळांनी खंबीर पाठिंबा दिला. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन वकील, मतदारांच्या भेटी, सोशल मीडियावरून प्रचार आणि कायदेशीर सल्ला शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. कर्तृत्वाला साथ देऊया या भावनेतून सर्व स्तरातून मिळालेल्या सहकार्यांचा हा विजय आहे. सामाजिक कार्यातून बार काउन्सिल पर्यंतचा ताईंचा कसा झाला प्रवास ते बघूया. गेली 15 वर्ष ॲडव्होकेट माधवीताई पोतदार ह्या महिला सक्षमीकरण, मोफत कायदेशीर सल्ला शिबिरे, मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती आणि अन्यायाविरुद्ध लढा अशा विविध उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिलेल्या आहेत. कोर्टातल्या युक्तिवादापेक्षा समाजातल्या अन्यायाविरुद्धचा युक्तिवाद महत्वाचा या भूमिकेतून त्यांनी शेकडो गरजू कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे. निवडणुकीतील प्रमुख मुद्दे. प्रचारादरम्यान माधवीताईंची ज्युनियर वकिलांना स्टायपंड, महिला वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष, वकील सुरक्षा कायदा आणि तालुका पातळीवर ई-फायलिंग प्रशिक्षण या मुद्द्यांना प्राधान्य दिले. बार काउन्सिलमध्ये 5 महिलांना प्रथम संधी मिळणार असल्याने महिला प्रतिनिधित्वाचा मुद्दाही त्यांनी ताकदीने मांडला. ॲडव्होकेट माधवीताई पोतदार यांची विजयानंतरची प्रतिक्रिया. ॲडव्होकेट माधवीताई पोतदार विजयानंतर म्हणाल्या, हा विजय माझा एकटीचा नाही. ज्या वकील बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवला, ज्या कुटुंबाने लेकीच्या शिक्षणासाठी झगडले, त्या सर्वांचा हा विजय आहे. बार काउन्सिलच्या माध्यमातून सामान्य वकिलांचे प्रश्न, महिला वकिलांच्या अडचणी आणि सामाजिक न्यायाचा एजेंडा मी ताकदीने मांडणार. मुलींनी आता फक्त स्वप्ने बघू नयेत, तर ती कायद्यांच्या बळावर सत्यात उतरवावीत यासाठी मी काम करेन असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. ताईंवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माधवीताईंच्या विजयाची बातमी येतात महाराष्ट्र गोवा येथील कायदा क्षेत्रात सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. शिक्षण, व्यवसाय, कला अशा सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांप्रमाणे आता बार काउन्सिल मध्ये सुद्धा सक्षम नेतृत्व निवडून आल्याबद्दल सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे ताईंना हार्दिक अभिनंदन. ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे ॲडव्होकेट माधवीताई बार पोतदार यांचे मनपूर्वक अभिनंदन. कायद्याच्या सर्वोच्च संस्थेत प्रवेश करून त्यांनी नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. ताईंनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय नरहरी. बार काउन्सिल मधील जबाबदारी 25 सदस्यीय महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल मध्ये 4थ्या क्रमांकाने निवडून आल्यामुळे ॲडव्होकेट पोतदार यांच्याकडे आता वकिलांची नोंदणी, शिस्तपालन समितीचे कामकाज, महाराष्ट्र ॲडव्होकेट्स वेलफेअर फंड, कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम आणि कायदा, शिक्षणाचा दर्जा उंचावणे या महत्वाच्या जबाबदाऱ्या आपल्या सुवर्णकन्या माधवीताई पोतदार यांच्याकडे असणार आहे. थोडक्यात ॲडव्होकेट माधवीताई बार पोतदार यांचे बद्दल जाणून घेऊया. ताईचे शिक्षण LLB, LLM. त्यांचे कार्यक्षेत्र फौजदारी व कौटुंबिक कायदे. सामाजिक योगदान 200+ मोफत कायदा शिबिरे, 50+ मुलींना शिक्षणासाठी दत्तक मदत. ब्रीदवाक्य कायद्याचा धाक नाही, कायद्यांचा आधार द्या. हेच ताईच्या या निवडणुकीत विजयाचे खरे शस्त्र ठरले. आपली सुवर्णकन्या सौ माधवीताई पोतदार यांची बार काउन्सिल सदस्यपदी निवड झाली. त्याबद्दल आपण आपले शुभेच्छा कॉमेंट्स मध्ये देऊ शकता. माधवीताई ह्या सोनार समाजाच्या सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहून सामाजिक कार्यही करतात. आपण आपले मनोगत अवश्य कॉमेंट्स मध्ये लिहून पाठवावे. धन्यवाद. जय नरहरी. मी दिनेश येवले, मुख्य संपादक, सुवर्ण वार्ता, नागपूर.